दंडवत प्रणाम. मायबाप हो, श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान असं म्हणतात. संत ज्ञानेश्वर त्या गीता ज्ञानाबद्दल म्हणतात की हा जो आहे, हे गीता जी आहे, हा वेदार्थ सागर, हा वेदार्थ सागरू त्या निधीचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर अनुवाद दिला. ऐसे हे आगाध, असे हे आगाध शास्त्र आहे. ऐसे हे आगाध जिथे वेडावती वेद पण वेडे झाले गीतेला पाहून. तिथे वेडावती वेद, तिथे अल्पमिती मंद काय होईल, असं प्रशंसाचे उद्गार संत ज्ञानेश्वर माऊलीनं गीतेबद्दल काढलेले आहेत. अहो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज हे महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते भक्तजनावर उदास होऊन उत्तरापथी जाऊ लागले आणि त्यावेळेस लोकांनी त्यांना विचारलं की देवा, तुमची ही उदासी कशाने जाईल? तर ते म्हणले, आना मायम भट्टास भगवद्गीता वाचेल आणि लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेल. तर परमेश्वराची प्रवृत्ती भंगविणारे, परमेश्वराला प्रसन्न करणारं शास्त्र म्हणजे हे गीताशास्त्र आहे मायबाप. म्हणून हे गीताशास्त्र आपण पठन केलं पाहिजे आणि त्यामध्ये आपलं भलं करून घेतलं पाहिजे. यामध्ये 4 पात्र आहेत. श्रीकृष्ण महाराज आहेत, अर्जुन आहे, धृतराष्ट्र आहे आणि संजय आहे. संजयाला धृतराष्ट्र प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो. तर मायबाप, अर्जुनानं एकंदर 11 प्रश्न विचारले आणि धृतराष्ट्रानं फक्त संजयाला एकच प्रश्न विचारला आणि गीतेची सुरुवात त्यानं केली. तो म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि माझे आणि पंडूचे पोरं त्या रणभूमीवर काय करत आहेत असं त्यांनी विचारले. तर हा प्रश्न पहिला प्रश्न आहे, म्हणजे धृतराष्ट्रानं विचारला आणि याच्यावरच गीता पुढं सुरू झाली. तर आणि अर्जुनानं दुसऱ्या अध्यायात पहिला प्रश्न विचारला, तिसऱ्या अध्यायात दुसरा प्रश्न विचारला. तर दुसऱ्या प्रश्नाबरोबर आपल्याला प्रकाश टाकण्याचा आहे. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये अर्जुन म्हणतो, देवा, आथकेनं प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. माणूस पाप का करतो? आणि अथकेनं प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छेनपि वासने, म्हणजे इच्छा नसताना देखील माणूस पाप का करतो असं अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं. तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देताना म्हणतात, अर्जुना, काम येश क्रोध येश. हा काम, हा क्रोध, येश म्हणजे हा काम, हा क्रोध, हा काम येश, क्रोध येश. मायबाप, गीताचे जर आपल्याला अर्थ पाहायचे असतील तर आपल्याला शब्दाचे अर्थ अगोदर पाठ करावे लागतील. येश म्हणजे काय, काम म्हणजे काय, येश म्हणजे काय, हे आपल्याला पाठ करावं लागेल. येश म्हणजे हा काम, येश हा काम, हा क्रोध रजोगुण समुद्भव, रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. आणि तो कसा आहे, महाशनो. याचा अर्थ आपण पाहिला पाहिजे त्याच्यात. महाशनो, महापापमा. महाशनो म्हणजे महाखादाड आहे, महापापमा आहे, महापापी आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणारा आहे. बघा, आपल्याला एखादी जर वासना उत्पन्न झाली, कामवासना, तर कामवासना उत्पन्न झाल्यावर आपल्या जो बुद्धी भ्रष्ट होते आपली, म्हणजेच तो काम काय करतो, आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो. विद्येनं मी हे वैरिनाम, आपल्या ज्ञानाला तो झाकून टाकतो. कामयेश, क्रोधेश हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत आणि ते आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात. कामयेश, क्रोधेश, रजोगुण समुद्भवा आणि ते महाशनो आहेत, महापापी आहेत, विद्येनामे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणारे आहेत. तर कसं झाकून टाकतात ते, धुमेना विरेते व नीर यथा दर्शव मलेनीच. जसं धुराला धुमेना विरेते व नीर, तर धुरानं जसा अग्नी झाकल्या जातो, अग्नी असतो मधात पण धुरानं आपल्याला दिसत नाही. धुमेना विरेते व नीर यथा दर्शव मलेनीच. आणि आरसा हा धुळीनं झाकल्या जातो, त्यामुळं आपल्याला त्याच्यात तोंड आपलं दिसत नाही. तर धुमेना विरेते व नीर यथा दर्शव मलेनीच. यथोल्बेनावृत गर्भ, आणि गर्भ हा जारानं झाकलेला असतो. तदा तेने दमावर्तम. आणि त्याप्रमाणे हे काम आणि क्रोध आपल्या ज्ञानाला, आपल्या बुद्धीला झाकून टाकतात, आपल्या विचारशक्तीला झाकून टाकतात. आणि आपली विचारशक्ती तिथं म्हणजे कुचकामी होते, विचारशक्ती आपली बंद पडते आणि आपण वाईट कामं करतो.
तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तुला काम उत्पन्न झाला की तुझी विचारशक्ती म्हणजे नष्ट होते, कारण हा काम हा क्रोध त्या विचारशक्तीला झाकून टाकतो आणि मग काम आणि क्रोधामुळं आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झाल्यानंतर आपण ते काम म्हणजे अनेक पापं करतो असं. आणि तो कामेश क्रोधेश ते कसं झाकतो म्हणजे यथोल्बेनावर्त गर्व सदा तेने दमावतम आवृतम ज्ञानमेतेनं ज्ञानीनो नित्यवरीना कामरूपेन कोणते दुष्पुरे नानलेचे. आणि हे जो अग्नीत जसे किती बी लाकडं टाकले तरी अग्नी शांत होत नाही, तसं तुम्ही कितीही काम भोगलं आवृतम ज्ञानमेतेनं ज्ञानीनो नित्यवरीना कितीही काम भोगले तुम्ही तरी तुमचा ते काम भोगण्याची इच्छा कमी होत नाही. जशी अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले तुम्ही तरी अग्नी शांत होत नाही, तसा हा काम कितीही भोगला तरी तुमची इच्छा कमी होत नाही. तुम्ही आवृतम ज्ञानमेतेनं ज्ञानीनो नित्यवरीना कामरूपेन कोणते दुष्पुरेन आणलेचे. आणि हे कुठं राहतात? इंद्रियानी मनोबुद्धी रस्याधिष्ठान उच्यते. इंद्रिय म्हणजे आपले 10 इंद्रिय आहेत, तर त्या इंद्रियामध्ये हे राहतात. इंद्रियानी मनामध्ये राहतात, बुद्धीमध्ये राहतात. इंद्रियानी मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते. आणि तिथून आपल्याला मोहित करतात, तिथून आपल्या ज्ञानाला ते झाकून टाकतात. येते रिमोक्त कोणते ज्ञान मावृत्ती देहीना. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तस्मात इंद्रियान्यादो नियमे भर्तर्षभ. त्यामुळं आपल्या त्या कामाला क्रोधाला नियमित करायचं. तस्मात इंद्रियान्यादो इंद्रियाला नियमित करायचं. तस्मात इंद्रियान्यादो नियमे भर्तर्षभ पापानं प्रजयनम ज्ञान विज्ञान नाशनम. आणि ह्या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या कामाला ठार मारायचे. आणि हा इंद्रियानी परान्या हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. काम हा इंद्रियाला देखील दाबणारा आहे. इंद्रियानी परान्या हुर्येंद्रिय बे परमन. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. इंद्रियानी परान्या हुरिंद्रिय बे परमन. इंद्रिय श्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षा मन श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीपेक्षा देखील खरतड हा काम आहे. हा काम एकदा उत्पन्न झाला की तुमची बुद्धी काम करीत नाही, तिथं तुमचं मन बी काम करत नाही, तिथं कोणचंही तुमचं ज्ञान बी काम करत नाही, विज्ञान बी काम करत नाही, आणि तुम्ही पाप करायला प्रवृत्त होतात आणि करतातच पाप. आणि त्यामुळं ह्या मनाला बुद्धीला संयमित करायचं आहे. यम बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मान माना. ह्या बुद्धीला संयमित करायचं आहे, इंद्रियाला संयमित करायचं आहे. कामाच्या आहारी जायचं नाही, क्रोधाच्या आहारी जायचं नाही, आणि ह्या कामाला क्रोधाला ठार मारायचे. माय बापो, ह्या कामाला क्रोधाला ठार मारा, नाही तर आपली गती रावणासारखी झाल्याशिवाय राहत नाही. रावणाला ते कामाचा क्रोधाचा आवेग आवरता आला नाही, पण आपण तो आवरून दाखवायचा आहे आणि आपल्या ह्या कामाला ठार मारायचं आहे आणि आपलं भलं करून घ्यायचं आहे. बाय बापो, ह्या कामाला क्रोधाला आवरा, आणि आपल्याकडून होणारे जे पापं येतं ते पाप आपल्या जीवनात होऊ देऊ नका अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताना माय बापो, तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.